सर्वांना क्रांतिकारी जय भीम. जय भीम. आज जी आपली बैठक झाली त्या बैठकीत असं ठरले की येणारा बुधवार 22 तारीख हा आपण निषेध करणार आहोत दोन भडव्यांच्या विरोधात, दोन आतंकवादीच्या विरोधात. पहिला राकेश किशोर जो संविधानावर बूट फेकतो. अरे तू आतंकवादी आहेस, तू खरा आतंकवादी आहे, तू संविधानाला न मानणारा माणूस आहे. आज पण तुला बाबासाहेबांचं नाव इतकं टोचतंय की तुला संविधान अजून सुद्धा मान्य नाही. पण तुला एकच सांगतो, तुला आणि तुझा दुसरा माणूस अनिल मिश्रा याला पण मला सांगायचं आहे, अवकातीचा विषय तू काढतो ना, तुला तुझी अवकात कोल्हापूर जिल्ह्यातले भीम सैनिक येणाऱ्या 22 तारखेला इथं थांबूनच तुझा निषेध करणार. तुझे जे बी पिलावळ आहेत त्यांना पण मला सांगायचं आहे, मध्ये आलात आता ही तर दोन हरामखोर इथं नाही आहेत, पण इथं जर कोण मध्ये आलं वाचवाला तर हा भीम सैनिक त्याला इथं तोडल्याशिवाय राहणार नाही, इतकंच सांगतो. आणि येत्या 22 तारखेला भीम सैनिक प्रत्येक ठिकाणाकडून येऊ. ही लढा एकाच जातीची नाही, संविधानाने बाबासाहेबांनी प्रत्येक जातीला संरक्षण दिले, प्रत्येक जातीला आरक्षण दिले. प्रत्येक जातीनं फक्त त्याचा फायदा घेतलाय, फक्त त्याचा फायदा घेतलाय. पण बापाला बाप मानत नाहीत. अरे बापाला बाप माना रे. जसं संविधानाचं तुम्ही आरक्षण घेताना, जसे फायदा घेताना, तसं त्या बापाच्या पाया पडा. हा लढ्यात प्रत्येक समाज एक होणं गरजेचं आहे. नाही जरी झाला तर ही भीम सैनिक तर आहेत, पण येणाऱ्या समाजा पण आम्ही स्वागत करू आमच्या परीने. व हा निषेध इतका मोठा सादर झाला पाहिजे की अशा भडव्याने व्यक्त करायच्या अगोदर विचार केला पाहिजे, विचार नाही यांच्या झोपा उडाल्या पाहिजे, इतकंच सांगतो. आणि ती भीम सैनिक येणार नाहीत, त्या भीम सैनिकाला मला एवढंच सांगायचं आहे की हातात बांगड्या घालून घ्या, एवढंच सांगतो आणि थांबतो. जय भीम. जय